माय माझी माय माझी माय. काय सांगू तुझ्याबद्दल माझी माय. आई तुझ्यामुळे ह्या जन्माचा अर्थ आला. खरंच आई तुझ्यामुळे ह्या जन्माचा अर्थ आला. मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. खरंच आयुष्य कसं असतं आणि कसं जोपासावं हे शिकवणारी, जीवनाच्या प्रत्येक वाटचालीत सदैव साथ देणारी माझी माय. कितीही मोठा झालास तरी माणुसकीचा माग कधीही सोडायचा नाही. पाया भक्कम ठेव म्हणजे इमारतीला तडे जाणार नाहीत असा लाख मोलाचा संस्कार देणारी माझी माय. मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा हा तिचा संस्कारच मला माझ्या डॉक्टरी व्यवसायात नेहमी प्रेरणा देतो असं सांगणाऱ्या डॉक्टर अनुराग भाटेची माय मीना भाटे माझी सेवाभावी माय. एकदा माझ्या वाढदिवसाच्या प्रसंगात मी सहज घरी सांगितलं की वाढदिवस आहे, 4-5 मित्र येणार घरी संध्याकाळी. हॉस्टेलचे मित्र जसे युजल येतात. संध्याकाळी सुरू झालं 1, 4, 5, 7, 8, 10, 12, 15, 20 असे करत करत 50 लोक घरी. आईला सुचे नव्हे काय करू काय नाही. शेवटी 50 लोक आरामात जेवून सगळं खाऊन परत गेले. त्याच्यातले सगळे हॉस्टेलचे माझे मित्र होते. तर त्याच्यापैकी एक मित्र शेवटी माझ्या आईला म्हणाला की आईच्या हातचं जेवण खायचं होतं म्हणून आम्ही सगळे आलो, तुम्ही घरचं जेवण दिलं म्हणून आम्ही एवढं व्यवस्थित सगळं खाऊन गेलो. अशी ती गंमत. पण आईने व्यवस्थित म्हणजे त्याबरोबर सगळं पार्टी मजा व्यवस्थित आई होती म्हणून सगळं चांगलं पार पडलं. बरोबर. त्याच्यानंतरही पोस्ट ग्रॅज्युएशन करता मी मुंबई आलो तेव्हाही आई म्हणालीच की तू जे काय करतोय जा कर, व्यवस्थित मन लावून कर, सगळं चांगलं होईल. झालं व्यवस्थित, पोस्ट ग्रॅज्युएशन झालो, आता मी सर्जन झालो. पण आईचा उत्साह, आईचं धैर्य आणि आईने जेवढं केलं माझ्याकरता खरंच उत्तम. म्हणजे काय आता जसं म्हणतात हॅट्स ऑफ. आणि त्याच्याहून मुख्य म्हणजे आईचं एकच म्हणणं आहे नेहमी की डाऊन टू अर्थ राहा. जे काही कराल तुम्ही समाजाकरता करता, तुमचं कार्य आहे आणि हेच समजून. आणि आई म्हणजे मुख्य. आम्ही देव कोणी जसं म्हणतात देव बघितलं नाही तर आपल्याकरता आई वडीलच देव, तसंच मान्य केलं आणि तसंच मान्य करतो आता. माझं म्हणणं हेच आहे की मी नेहमी याला म्हणते की तू डॉक्टर झाला पण समाजसेवा मुख्य. त्या म्हणजे डॉक्टर हा झालाय तू, पण त्याच्याकरता तुला दिवसभर हे परिश्रमही करून राहिलाय तो, पण त्याच्याबरोबर समाजसेवा म्हणून म्हणजे गरिबांकरता सुद्धा थोडं जे काही करू शकतो आपण तेवढं आपलं कार्य जरूर करावं हीच माझी इच्छा आहे. आणि जसं यांनी सांगितलं की जमिनीवर पाय ठेवून आपण पुढे वाढायचं, तेव्हाच माणसाला यश येण्याची संधी तीच असते की जो जमिनीवर पाय ठेवून पुढे वाढतो. तर असा हा माझा मुलगा. म्हणजे आम्ही इंदोरचेच राहणार आहे मूळ. तर इंदोर म्हणजे एक फार मोठं शहर म्हणावं आणि त्याला बी सिटी पण म्हणतात मुंबईसारखं. आणि अहिल्याबाई होलकरची नगरी. म्हणजे अहिल्याबाईंनी इंदोर करता काय नाही केलं. आपण नर्मदेच्या काठी त्यांचं महेश्वरला पूर्ण स्थान आहे त्यांचं. आणि आम्ही लोक तिथेच वाढलेलो आहे. तर इंदोरला अशा काही संस्था आहे, म्हणजे बृहन महाराष्ट्र संस्था आहे महाराष्ट्रीयन. आणि जवळजवळ म्हणजे 40% लोक तुम्हाला 30% लोक तिथे महाराष्ट्रीयनच मिळतील. आणि मराठी भाषा म्हणून असं तिथे फारच उत्तम ओळखली जाते. आणि मराठीचे एवढे चांगले चांगले कार्यक्रम होतात. तिथे एक सानंद म्हणून पण संस्था आहे, ती पण म्हणजे इथले मराठीचे जे मुंबईचे सगळे नाटक वगैरे सगळे तिथे आम्हाला बघायला मिळतात. मुंबईचे सगळे कार्यक्रम सुद्धा आम्ही इंदोरला पाहतो. आणि तिथे मी स्वतःही वैशाली नगरला राहते आणि वैशाली नगरला सुद्धा मी महिला मंडळाची सेक्रेटरी आहे. त्या संदर्भात मी बरेच कार्यक्रम म्हणजे लहान मुलांकरता आम्ही उन्हाळ्यामध्ये शिबिर वगैरे भरतो. बृहन महाराष्ट्रातर्फे मराठीच्या परीक्षा घेतो. म्हणजे जितकं लहान मुलांकरता आम्हाला करता येईल, पुढे वाढवता येईल, किंवा अनाथाश्रम करता किंवा वृद्धाश्रम करता जे आम्हाला कार्य करता येतील ते सर्व आम्ही जास्त तिथे करायचा प्रयत्न करतो. पण इंदोरला राहून सुद्धा मी सतत माझा सल्ला म्हणजे माझ्या मुलाला असतो. आणि मुलगा पण मुंबईला राहून सुद्धा मला सारखं, माझी सून पण गायनोकॉलॉजिस्टच आहे, ती पण डॉक्टर आहे, ती पण सतत म्हणजे माझा सल्ला घेत राहते कोणत्याही विषयी. तसंच माझी मुलगी अपेक्षा शहाणे, किरण शहाणे माझे जावई, आणि तिला एक छोटंसं बाळ आहे पण ते बाहेर आहे सध्या, इथे नाही आहे, ते US मध्ये राहतात ते.
तर आमचा असा हा परिवार, आणि आम्ही तिथे इंदोरला राहतो तर आम्ही सगळे दोघं बंधू यांचे मोठे आम्ही बरोबरच राहतो. म्हणजे अजूनही आम्ही वर खाली राहतो, पण आम्ही संयुक्त परिवारासारखेच राहतो. आणि माझ्या सासूबाई त्याच 95 वर्षाच्या आहे, आणि अजून सुद्धा म्हणजे त्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण परिवाराला. त्यांच्या सल्ल्याशिवाय किंवा थोडंसं पण काही घरामध्ये जर असं आम्हाला वाटलं की आता थोडंसं यांना विचारायला हवं तर बरोबर विचारावं, आणि त्या बरोबर सल्ला देतात. आणि त्यांनी घरातलं म्हणजे वातावरण आमचं खूपच प्रसन्नचित्त आणि खूपच छान वातावरण आहे. बाबांचा होता ट्रान्सफरेबल जॉब, तर जेव्हा मेन क्रुशियल वर्ष आमचे होते त्यावेळेस आम्ही डिसाईड केलं की आम्ही इंदूरमध्येच प्रायमरी घर करू. की माझा बाबांचा जन्म सगळे तिकडे, बेसिकली आम्ही कोकणचे, पण आता 2-3 जनरेशन पूर्वी तिथे मायग्रेट होऊन तिथे सेटल झालेले. पण तेव्हा बाबांचा ट्रान्सफरेबल जॉबमुळे शेवटी आईनी ठरवलं की आपण इंदोरला थांबून शिक्षणामध्ये काही अवरुद्धपणा येऊ नये. अँड तेव्हा जी आईनी केअर घेतली, सगळं कोचिंग क्लासेस घेऊन जाणं, आणणं, आमचा अभ्यास, आमचं लक्ष, खाण्यापिण्याचं काही प्रॉब्लेम होऊ दिलं नाही, व्यवस्थित झोप, टाइम फिशीर, जिथे जायचंय, मित्र, जे काय आमचं उठणं बसणं, रादर टू से डिसिप्लिन लाईफ, त्याच्यात आम्हाला फ्रीडमही दिला, सगळं केलं. आणि आमचं शिक्षण व्यवस्थित पार पडून माझं MBBS मध्ये झालं. याच्या पाठी माझ्या आईचा खूप मोठा हात आहे. म्हणजे मेन जो इयर्स ऑफ बिल्डिंग म्हणतात ज्याला आम्ही एक मुलाचं वाढ होती, त्याला कळतं की मला काय करायचं काय नाही करायचं, त्याच्यात आईचा खूप सहयोग आहे. आणि आई भरपूर ऍक्टिव्ह आहे. तिथलं महाराष्ट्र मंडळ म्हणा, सेक्रेटरी आहे तिथे, कुणाला हेल्प लागेल काही लागेल तिथे घरी आईला गाठणं म्हणजे डिफिकल्ट असतं. असं बरंच वेळ झालंय. आता तर आम्ही फोन करतो, तुला विचारतो तू आज घरी असणार ना, पण एवढंच सगळं त्यावेळेसही करून तिने सतत आमच्याकरता वेळ काढला. आम्हाला व्यवस्थित सगळं मिळो हे पहिलं बघितलं आणि त्याच्यानंतर सगळं बाकी सगळं केलं. ऍक्च्युली एवढं 15 वर्षांनंतर तिने BEdची परीक्षा दिली, BEdही क्लिअर केलं, ताकि आमच्या शिक्षणात काही अवरुद्धपणा येऊ नये. अशी माझी आई. आईला गाण्याचा भरपूर शौक आहे. मी आईला बरेच वेळ असं गंमतीत चिडवत होतो की तू गाणं म्हणत जा. आई म्हणे तुमच्या पाठी मी एवढं सगळं सोडलंय, पण आता आज मी सांगतो आईला जरा एक गाणं म्हणून गाणं तर पूर्ण तर नाही म्हणत मी, पण एकच ओळ म्हणून दाखवते. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. देवाच्या घरी माझी हीच अपेक्षा आहे की माझ्या मुलाला खूप यश मिळो, त्याने खूप त्याला कीर्ती मिळो, सगळ्या अगदी जगात त्याचं नाव हो, अशी आईची अपेक्षा आहे. देवाची मला खरंच हेच प्रार्थना आहे की एवढ्या वर्ष आईनी जे आमच्याकरता 25-30 वर्ष परिश्रम केला, आता आमचा वेळ आहे, तेवढे वर्ष आम्ही आमच्यातर्फे तेवढं यश मिळू देऊ, तेवढा परिश्रम करू, तिला तेवढं सुख मिळू देव. खरंच मी हे तुझ्याशी प्रार्थना करतो. दैव एकच, मात्र एकच माझी